तुम्ही जो डॉक्टर असाल, ॲडव्होकेट असाल, CA असाल, CS असाल, अगदी तुम्ही टीचर असाल, तर तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना, तुम्ही ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करताय लोकांना, मग ते टीचिंग सर्व्हिस असतील, मेडिकल सर्व्हिसेस असतील, या सगळ्या सर्व्हिसेसला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी आहे. म्हणजे इथे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी 1000 रुपये मिळत असतील, तर त्याच गोष्टीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 5000 रुपये मिळतात. सो तुम्ही तुमचं पोझिशनिंग कसं करताय ह्याच्यावर डिपेंड करतात की लोक तुम्हाला पैसे किती देतील. म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर एखादा जनरल प्रॅक्टिशनर जर एखाद्या स्लम्सच्या जवळ असेल तर त्याला लोक 20 रुपये, 25 रुपये, 100 रुपये देतात. पण तो जनरल प्रॅक्टिशनर त्याने त्याची पोझिशनिंग बदलली आणि एखाद्या चांगल्या मॉलमध्ये, एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर तो प्रॅक्टिस करायला लागला तर त्याच डॉक्टरला 1000 रुपये मिळतात. तसंच जर तुम्ही भारतामध्ये तुमची पोझिशनिंग न करता इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोझिशनिंग केली तर तुम्हाला चांगलं मार्केट मिळू शकतं, चांगले पैसे कमवता येऊ शकतात. कारण गुण तर तुमच्यामध्ये ऑलरेडी आहेत. तर तुमच्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट करायचा विचार करा. त्या सर्व्हिसेसला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी मागणी आहे ना त्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत.